KSA गडिंग्लज ग्रामीण लीगसाठी यंदा 5 संघांचा सहभाग. युनायटेडने उतरले 2 संघ. गतवर्षीच्या तुलनेत 1 संघाची भर. फुटबॉल प्रेमींमध्ये उत्सुकता. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे KSA आयोजित गडिंग्लज ग्रामीण लीग फुटबॉल स्पर्धेसाठी यावर्षी 5 संघांनी नोंदणी केली आहे. यामध्ये गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अ, गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ब, काळभैरी रोड फुटबॉल क्लब, संयुक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लब आणि सॉकर ट्रेनिंग सेंटर यांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत एका नव्या संघाची भर पडल्याने स्पर्धेची रंगत वाढली आहे. विशेष म्हणजे गडिंग्लज युनायटेडने यंदाही 2 संघ मैदानात उतरवले आहेत. या संघाचे कोल्हापूरच्या विविध संघात खेळणारे 8 खेळाडू मानधन तत्वावर खेळत असतानाही त्यांनी आपले 2 संघ कायम ठेवत तब्बल 36 खेळाडूंची नोंदणी केली आहे. गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यासाठी KSA मार्फत ही फुटबॉल लीग आयोजित केली जाते. यावर्षीही संघ आणि खेळाडू नोंदणी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. प्रत्येक संघाने संघ नोंदणी, लीग प्रवेश फी आणि खेळाडू नोंदणीसाठी 8,000हून अधिक रक्कम भरली आहे. दर शनिवार आणि रविवार साखळी पद्धतीने सामने खेळले जाणार असून यंदाच्या स्पर्धेबाबत स्थानिक फुटबॉल प्रेमींमध्ये विशेष उत्सुकता आहे. या स्पर्धेत 6व्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या गडिंग्लज युनायटेडच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भीमनगर भागातील 2 संघांनी एकत्र येत संयुक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्लब म्हणून नोंदणी केली आहे. तर काळभैरी रोड क्लब आणि सॉकर ट्रेनिंग सेंटर यांचेही प्रत्येकी 1 संघ मैदानात उतरणार आहेत. खेळाडू नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह आणि स्पर्धेबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. लीग सामने सुरू होण्यापूर्वीच फुटबॉल प्रेमींमध्ये क्युरिओसिटी वाढली आहे.